एक आजी आलेल्या, साधारण त्यांचं वय होतं 60 ते 62 अशा वयातल्या होत्या. त्या म्हणाल्या की मानसी, मला ना हल्ली सतत चक्कर करते. माझा विचार सुरू झाला, तर औषधं सुरू आहेत, बीपी नॉर्मल आहे. त्या म्हणाल्या पूर्वी मला वर्टिगोचा त्रास व्हायचा. मग माझं चक्र सुरू झालं की आता हा यांचा वर्टिगो परत डेव्हलप कसा झाला. तर सगळ्यात पहिले मी त्यांच्या कानाची तपासणी केली, तर कानाच्या पाठून थोडासा पस येत होता. म्हणजे त्यांचा वातप्रकोप इतका झालेला. त्या म्हणाले की ना म्हणजे सतत चिडचिड होते, म्हणजे ब्लड प्रेशर त्यांचं फ्लक्च्युएट होत होतं. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे डोक्यामध्ये आपल्या ज्या वेसल्स, नसा असतात त्या हलक्या होतात आणि मग आपण उभं राहिल्यावरती आपला तोल जातो, आपल्याला सतत चक्कर चक्कर करतं आणि कानामध्ये त्यांच्या कू असा आवाज सतत येत होता. तिन्ही लक्षणं वातप्रकोपाची होती. आपली औषधं त्यांना दिली आणि विदिन 15 डेज त्या म्हणाल्या, मानसी मला आज कुठलंही ॲलोपॅथीचं औषध घ्यायला लागत नाहीये, माझा चालताना तोल जात नाहीये, मी व्यवस्थित चालू शकते. त्रिसूत्र त्यांना दिलेली, व्यायाम, आहार, औषध, बस त्यातनं त्या बऱ्या झालेल्या. तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल कमेंट करा वर्टिगो.